माजलगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा मदतीचा हात। नवरात्रोत्सवात बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी व सिंदफणा नदीच्या काठावर असलेल्या गावांना पुराचा तडका मोठ्या प्रमाणात बसला। अनेक कुटुंबांचे आर्थिक स्वरूपात नुकसान झाले। अशा वेळी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपेठ त्र्यंबकेश्वर येथील पीठाधीश परमपूज्य गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने गुरुपुत्र नितीन भाऊ मोरे यांच्या उपस्थितीत माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी, मंजरत, देपेगाव, सांडा चिंचोली, आळसेवाडी, गंगामासला येथील पूरग्रस्तांना किराणा किट्स, साड्या, ब्लँकेट, इतर जीवनावश्यक वस्तू देऊन मदत करण्यात आली। या स्तुती व समाजोपयोगी उपक्रमामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेंट्रल तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त SM देशमुख यांनी योगदान दिले। यावेळी मंडळाधिकारी सोपान सोनवणे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर श्यामसुंदर काकानी, डॉक्टर शिवाजीराव काकडे, डॉक्टर यशवंतराजे भोसले, डॉक्टर अशोक गुबडे, डॉक्टर अभिजित सोळंके, डॉक्टर रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेंट्रलचे पांडुरंग चांडक, मराठी पत्रकार संघाचे हरीश यादव, पांडुरंग उगले सावंत तसेच सर्व पत्रकार बांधव, माजलगाव तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी उपस्थित होते। नेस्तनाबूत झालेला आहे। सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाण्याचे अश्रू आहेत। बोलता येत नाही, परंतु कसं तरी लोक जगत आहेत। आज तुम्ही येऊन या ठिकाणी आशीर्वाद देताय, पुढचं पाऊल काय असणार? जी, तर गुरु माऊली अण्णासाहेब मोरे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीनं यथाशक्ती प्रयत्न करण्यात येत आहेत की शेतकऱ्यांना धैर्य दिलासा द्यायचं, शेतकऱ्यांना यथाशक्ती कशी मदत करता येईल। मग त्यात बियाण्याचं वाटप सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर पूरग्रस्त भागातील लोकांना जास्तीत जास्त संख्येत साहित्य, जीवनावश्यक वस्तू, मग त्यात किराणा असेल महिनाभराचा, त्यात वस्त्रदान असेल म्हणजे साड्या असतील भगिनींसाठी आणि पांघरण्यासाठी लागणारे ब्लँकेट्स असतील, अशा जीवनावश्यक विविध वस्तू वाटपाचं कार्य गेल्या आठवड्यापासून सुरू आहे। वेगवेगळ्या गावांना भेटी दिल्या जात आहेत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना धैर्य दिलं जात आहेत, आश्वासन दिलं जात आहेत की तुम्ही माघार घेऊ नका, तुम्ही खचू नका। श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आणि गुरु माऊली सतत तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्हाला यथाशक्ती मदत आम्ही सर्व करण्याचा प्रयत्न करू। शासन त्याच्या परी ते मदत करण्याचा तर प्रयत्न करेल, परंतु शासनाव्यतिरिक्त इतर जबाबदार जेवढ्या संघटना आम्ही त्या सर्वांना आव्हान पण करत आहोत की सगळ्यांनी या कालखंडात शेतकऱ्यांना मदत करणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचबरोबर आज आमच्या समवेत पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय देशमुख साहेब असतील, थोड्या वेळापूर्वी आमच्याकडे माजलगावचे रोटरीचे अध्यक्ष असतील किंवा IMA म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे आज अध्यक्ष उपाध्यक्षही आधीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते। तर आम्ही साधारणतः आज 10 गावांपर्यंत आमचा पोहोचण्याचा निर्धार आहे। मागच्या आठवड्यातही आम्ही जवळपास 10 ते 12 गावं कव्हर केले होते जे एकदमच जास्त आपत्तीग्रस्त होते। मग त्यात प्रामुख्यानं पैठण असेल, संभाजीनगर जिल्ह्यातील आणखी काही गावं, त्याचबरोबर मराठवाड्याला सगळ्यात मोठा फटका या पुराचा बसलेला आहे। म्हणून यासाठी आम्ही इतर जिल्ह्यातील सेवेकरांना आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही या आपत्ती काळात या आपत्तीग्रस्त भागात तुम्हाला कशा प्रकारची मदत करता येईल, म्हणून आर्थिक स्वरूपाची मदत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे चेक सुपूर्द करण्यात आलेला आहे की जी मदत मुख्यमंत्र्यांकडनं ती आर्थिक पोहोचेल आणि वस्तू स्वरूपातले आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटीगाठी करून त्यांच्यापर्यंत ती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि जिथे जिथे शेतीच एकदम वाहून गेलेली आहे मग त्यावर काय उपाययोजना करता येईल यासाठी काही आम्ही कृषी अधिकारी, कृषी तज्ज्ञ यांची मदत घेऊन शेतकऱ्यांपर्यंत ती मदत आणि ते सहाय्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर अशा पद्धतीत गुरु माऊलींच्या मार्गदर्शनाखाली म्हणजेच गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व अभियान आहेत। तर मोठ्या प्रमाणात अजूनही काम ते पुढं करणं गरजेचं आहे। त्याला आणखी खूप कालावधी लागू शकणार आहेत शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहण्याकरता। त्यामुळे ही जोपर्यंत परिस्थिती नॉर्मल होत नाही तोपर्यंत हे अभियान सुरूच राहील। साधारणतः दिवाळी आता काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि दिवाळी हा एक आनंदाचा एक सण आहे आपल्या सर्वसामान्य लोकांचा। मात्र सध्याला दिवाळी जी आहे लोक पूरग्रस्त संकटात आहे, दिवाळीसाठी काय विशेष काही आनंदाची बाब? हो,
तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी आम्ही तेही सांगितलंय की गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी एक आव्हान मागच्या आठवड्यात केलं सर्वच सेवेकरांना की यावेळी दिवाळीला तुम्ही थोडं एक्स्ट्रा फराळ बनवा आणि ते उर्वरित फराळाचा तुम्ही प्रसाद तो बनवून आपत्तीग्रस्त भागातील शेतकरी आपत्तीग्रस्त कुटुंबांच्या घरामध्ये ते फराळ पोचवा असा संकल्प करण्यात आलेला आहे. मग आता आपण या माजलगाव भागात आलेलो आहे. येथील केंद्रानं सुद्धा फराळाचे पाकिट पार्सल बनवून रेडी करून ठेवलेले आहे आणि ते पार्सल या भागामध्ये वाटपाचं काम या पुढच्या 15 दिवसामध्ये म्हणजेच दिवाळीपर्यंत ते सुरू असणार आहेत. सेवेकरांनाही आवाहन केलंय की आपण दुःखात आहोत, संकटात आहोत, म्हणून आपण फटाक्याचा खर्च कमी करावा किंवा फटाके वाजूच नये हा आदेश सुद्धा सेवेकरांना गुरुमाऊलींनी दिलाय. फटाके वाजवण्याऐवजी त्या खर्चातनं आपण आपत्तीग्रस्त भागातील लोकांना कशी मदत करता येईल हा एक संदेश गुरुमाऊलींनी दिलेला आहे. तर अशा पद्धतीत पुढे दिवाळी साजरी करण्याचा निर्धार आहे.